नाही तेवढं आता जसं सर्वांना माहीत पडलं तेव्हाच मी त्याला सांगितले की असं असं सर्वांना माहीत पडायला आहे. मग सर्वजण माझ्या नावाची बदनामी करायलेत. माझ्या आईला कुठं डोकं उचलायला येणे म्हणल्यावर हे नाही माझ्या अंगलोटे का सर्व टाकू नको तुझं तू काय ते बघून घे. माझ्या अंगलोट आला ना मी मुंबईला निघून जातो आणि मी करून बिरून घेणार नाही आहे. ते तिघी मायले की त्याला फसवलं. लग्न करतो 7 वर्षापासून घरात बोलायचं जेवण खायचं. सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी घडली. 6-7 वर्षे प्रेमसंबंध असतानाही लग्नास नकार दिल्याने तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले. तरुणीच्या आईने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप केले आहेत. लक्ष्मी भीमा पवार, वय वर्षे 20, राहणार अशोक चौक, कोंचीकुर्वी गल्ली, सोलापूर असे त्या तरुणीचे नाव आहे. सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात आज सकाळी प्रेम प्रकरणातून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. 6 ते 7 वर्षापासून चालू असलेल्या प्रेमसंबंधात तुषार सुरेश कनाले, वय वर्षे 23, राहणार अशोक चौक, कोंचीकुर्वी गल्ली, सोलापूर या तरुणाने लग्नास नकार दिल्याने निराश झालेल्या तरुणीने हे पाऊल उचलले. तरुणीच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले की 23 फेब्रुवारी रोजी माझ्या मुलीने पोलीस आयुक्तांना तक्रार दिली होती, तरीही काहीच कारवाई झाली नाही. आज ही घटना घडली. आईने पोलीस प्रशासनाकडे तात्काळ दखल घेण्याची आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. गंगू पवार आहे, पण मुलीची आई आहे मी, लक्ष्मी पवार. पण माझा पोरगी आज आत्महत्या करायला चाललाय. पण आज पिनेल माझा पोरगी काय वाचते का नाही मग देवाला माहीत. असं एक पोरगं त्याला फसवलं, त्याला लग्न करतो म्हणून. आज माझ्या पोरगीला कोणी नाही, मागं पुढं नाही आहे. ते तिघी मायले की त्याला फसवलं. लग्न करतो 7 वर्षापासून घरात बोलायचं जेवण खायचं संगती घेऊन गच्चीवर घेऊन जायचं, आतमध्ये दरवाजा बंद करायचं, त्याचा पैसे घ्यायचं. माझा पोरगी आता 8 दिवस 23 तारीखपासून मी अर्ज दिला. मी आज तक्रार कोणी पोलीस आला नाही. काय करायचं, आम्ही गरीब आहे. कोणी मागा पुढं नाही. आम्ही का झाडू विकतो, आम्ही झाडू विकून करणार आहे. आम्ही कोण नाही, आम्हाला काय करायचं. काय नाव आहे मुलाचं? तुषार कंडले. त्याच्या आईचं नाव सुनीता कंडले. अजून सोनाली मादगुंडे आहे. ते त्याच्या घरातच राहते. आला नवऱ्याला सोडून इथंच राहिलेलं आहे. ते मुलीचं घर किती लांब आहे, मुलाचं घर किती लांब आहे? तर जवळच आहे, आमचं घरपासून जवळच आहे. 7 वर्ष झाला. ते नाही, परवाच माहिती पडला, 23 तारीखला माहिती पडला मला. हे असं माझ्या मुलगीच्या तोंडावर मी काढलं सगळं. काय झालं तुला, असं का जेवत नाही, काय नाही, आजारी पडते, तुला काय, तुझं मनात काय आहे सांग मला. मला रडून सांगितलं माझा मुलगी, आई असं असं आहे मम्मी, मला लगीन करतो म्हणलं. माझ्या संग आता धोका दिला मला. आता लगीन करून घेतलं म्हणते. त्याची आई पण पडलं, आत उचललं. अजून काय म्हणते, माझ्या सासूचं हातात आहे, माझा नवऱ्याचं हातोचं आहे. त्याचा मुलगी पण उरपटाच भांडणं करायला आला, आम्हाला शिव्या देते, आम्हाला घरी येऊन करून घेते म्हणते लग्न. ते बस मुलगा म्हणते नको म्हणून. पण एवढं 7 वर्ष त्याला फिरवलं. पहिला पण चुकी केलं, आता पण चुकी केलं. जाऊ दे म्हणून मी गप्प बसला. पहिलं काय केलं नाही. आता म्हणजे काय गल्लीबंदी काय माझा पोरगीचं भेटलं होतं काय, काही पण नाही. त्याच्या बापाचा BMC नोकरी त्याला देते म्हणून सांगायला लागले. मला त्यालाच करायचं, माझा पोरगी मरणार आहे, आत्महत्या करायला लागलं, मी मरतोच म्हणायला लागले. ते पिनेलचा पिले. ते पूर्ण अंग सगळं जेवलं ना, सकाळपासून चाय नव्हता. आता 23 तारीखपासून माझा पोरगी जेवत नाही, काय नाही. तो लोक तसं म्हणलं साहेब. आता ते दुखा लागलं म्हणते, जास्त बोलत नाही. ग्लुकोज लावलं त्याला, काय माझा देवच हातात आहे. आता पोलीस केस झालं इथं, सांगितलं मी सगळं. अशोक चौक पोलीस फोन केलं म्हणून आलं नाही. ते लोक अजून येतो म्हणते, आला नाही. तर आम्हाला काही न्याय पाहिजे माझ्या पोरगीला. बघ त्याला तिकडंच करायचं आहे मला न्याय. कोण आहे आम्हाला गल्लीमध्ये, आम्हाला डोकं उचलायला देत नाही आम्हाला. कोणी बोलत नाही, करत नाही. बदनामच झाला माझा पोरगी. कोणाचं संग डोकं उचलून कुठं जाणार आहे. 10वी पास आहे. 10वी पास. Right now and press the bell icon.
never miss an